पालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांची आणि कंत्राटदारांची राजकारण्यांची युती समोर आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्यात आणखी 10 कंत्राटदारांची भर पडली आणि मुंबई महानगरपालिकेच्या 234 रस्ते कामात 959 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी 6 घोटाळेबाज कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झाला होता। दुसऱ्या टप्प्यात रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये मुंबईत रस्ते बनवणाऱ्या 10 कंपन्यांनी घोटाळा केला। त्यामुळे मुंबईत एकूण 16 घोटाळेबाज कंत्राटदार झालेत। 16 कंत्राटदारांचे 959 कोटी रुपये पालिकेने थांबवलेत। या कंत्राटदारांना कुठल्याही प्रकारचा दंड ठोठावण्यात आलेला नाहीये, त्यामुळे फौजदारी गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी ही पळवाट मिळाली असती असा पालिकेचा दावा आहे। रस्ते घोटाळ्यातल्या 16 घोटाळेबाज कंपन्या कुठल्या आहेत त्यांच्यावर एक नजर टाकूया। प्रीती कन्स्ट्रक्शन, प्रकाश कन्स्ट्रक्शन, सुप्रीम इन्फ्रा कन्स्ट्रक्शन, शहा अँड पारिक कन्स्ट्रक्शन, आरी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन, न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन, लँडमार्क कन्स्ट्रक्शन, मुकेश कन्स्ट्रक्शन, विट्रा कन्स्ट्रक्शन, स्पेको कन्स्ट्रक्शन। एकीकडे घोटाळेबाज कंत्राटदार समोर येत असताना मुंबई महानगरपालिकेने मात्र त्याच घोटाळेबाज 16 कंत्राटदारांना कंत्राटाची बक्षिसे दिली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी मुंबई महानगरपालिका 305 रस्त्यांची कामं नव्यानं सुरू करणार आहे। मात्र ही कामं घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांना पुन्हा देण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय। या 305 रस्त्यांपैकी शहर भागात 83, पूर्व उपनगरात 88, पश्चिम उपनगरांमध्ये 134 रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे। मात्र खराब दर्जाची कामं केलेल्या कंत्राटदारांना पुन्हा उर्वरित कामं दिली ती कशी आणि त्यातून काम चांगलं कसं होणार हा प्रश्न आहे। निवडणुकीच्या तोंडावर ही सगळी घाई सुरू आहे। मुंबईत एकूण 305 रस्त्यांची कामं बाकी आहेत। या 305 रस्त्यांपैकी अनेक रस्त्यांच्या कामांचं कंत्राट ठपका ठेवलेल्या 16 कंत्राटदारांना आधीच दिलं गेलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचं हे अजब स्पष्टीकरण आपण बघतोय। त्यामुळे उर्वरित रस्त्यांची कामं याच कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतली जातील आणि त्या कामांचे पैसे राखून ठेवले जातील असं अजब स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिलंय। पालिकेने हे सगळं स्पष्टीकरण दिलं असलं तरी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय जाणून घेऊयात। जर तुम्ही टेंटेड कॉन्ट्रॅक्टरना जर हा पॅसेज दिलात, सेफ पॅसेज दिलात की बाबा तुम्ही दंड भरा आणि तुम्ही पैसे देणार नाही, तर आज ज्या हायकोर्टात क्रिमिनल केसेस त्यांच्याबद्दल आहेत तिथे त्यांची सुटका होणार नाही। कुठलाही कंत्राटदार याचा अर्थ जेलमध्ये जाणार नाही, कारण एका गुन्ह्याला तुम्ही 2 शिक्षा नाही ना देऊ शकत। एका गुन्ह्याला एकच शिक्षा होऊ शकते, आयदर तुम्ही फाईन भरा किंवा जेलमध्ये जा। जर तुम्ही जेलमध्ये जाणार नसेल तर फाईन भरून कंत्राटदारांची सुटका करण्याचा हा डाव आहे। आणि मग ह्या सगळ्यांना अभय कोण देत आहे? भारतीय जनता पक्षाचे सो कॉल्ड भ्रष्टाचार विरहित नेते याला का अभय देतात हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे।